राज्यात निकृष्ट आणि बोगस सोयाबीन बियाणांमुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर अखेर राज्य सरकार ऍक्शन मोडवर आलं आहे। प्रमाणित आढळून आलेले त्यानुसार निश्चित प्रकारे आम्ही सर्वांनी त्यापैकी कोर्ट केस आणि त्यांच्यावरती ज्या कंपन्यांचे बियाणे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत बियाणे तपासणीची संपूर्ण कार्यपद्धती अधिक कडक करण्यासाठी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्याबाबत चर्चा झाली। यंदा राज्यात 47 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड अपेक्षित आहे। त्यापैकी 15 जुलैपर्यंत सुमारे 39 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती। मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पेरणीनंतर सोयाबीनची उगवणच न झाल्याच्या हजारो तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या। सर्वाधिक तक्रारी या अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळसह इतर जिल्ह्यांतून हे प्राप्त झाले आहेत। तसे गावातील खूप सगळे शेतकरी आहे, कमीत कमी तालुक्यामधून शेकडो शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे। कंपनीकडून काही सांगण्यात आलंय? कंपनीचं आम्ही टोल कस्टमर केअरला फोन लावला, ते फोन उचलत नाही आहे। कारण का पाऊस काळच कमी तिथली ते बियाणं बी उगवण क्षमता बरीचशी कमी झालेली आहे। बोगस बियाणं आलंय, बोगस बियाणं आलेलं आहे। एक तर ओल नाही आणि बियाणाचा बी फटका आहे त्याच्यात। शेतकरी चौकोन संकटात सापडलेला आहे। तक्रारींची दाखल घेत कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर शेत पातळीवर पाहणी केली। प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या हजारो नमुन्यांपैकी शेकडो नमुने निर्धारित दर्जानुसार नसल्याचे आढळून आले आहे। तसेच प्राथमिक तपासणीत अनेक बियाणे कमी उगवणक्षम किंवा अप्रमाणित असल्याचे देखील स्पष्ट झालं आहे। या प्रकरणी सरकारने संबंधित कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे। सुरुवातीला काही कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर तपासाचा विस्तार करत कृषी विभागाने 4 FRI दाखल केले आहेत। अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। तसेच अनेक कंपन्यांच्या बियाणांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात देखील आला आहे। दरम्यान विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निकृष्ट आणि बोगस सोयाबीन बियाणाचा पुरवठा करणाऱ्या 15 बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे। तसेच दोषी आढळणाऱ्या कंपन्या, वितरक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बियाणे प्रमाणन, गुणवत्ता तपासणी आणि बाजारातील देखरेख अधिक कडक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। शेतकऱ्यांनीही बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावं, पावती जतन करावी आणि उगवणीत समस्या आल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी असे देखील आवाहन करण्यात आलं आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या भागात उत्तम दर्जाचे बियाणे मिळते का? की बी पेरले पण उगवले नाही, अशा काही समस्या येतात? कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वाच्या कृषी आणि ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी आपल्या पालवी ॲग्रिको सोबत जोडून राहा। धन्यवाद।